मातोश्रींना आवडली आहे मुलगी आणि ते शंकर करू शकतो का? तर मातोश्रींचा आदेश अंतिम आदेश असतो. त्यामुळे काय होईल सांगू शकत नाही. नंबर जिगीशाचा पण लागू शकतो. मुळात जिगीषा प्रेमात नाहीये शंकरच्या. तिला तिच्या आईनी सांगितलंय की आपल्याला मातोश्रींना इम्प्रेस करायचंय आणि शंकरशी लग्न करायचंय, कारण की आपल्याला खूप सारे पैसे हवे. 7 वाजता टीव्ही लागलेलाच असतो आणि रुईचं चालूच असतंय, डॅडा आला, हिरो आला. डॅडा मी तुझी सिरियल बघितली, मस्त आहे. तो खूप आवडीने सिरियल बघतो, त्याला प्रचंड आवडला. आणि माझे सीन झाले ना की तो असा असतो, असं भारी आणि प्रत्येक सीन झाला की असं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम कृष्णाईच्या लेकी या मालिकेच्या सेटवर आली आणि अनुष्का माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मी खूप छान आहे आणि खूप छान वाटते तुला एका वेगळ्या भूमिकेत बघून आणि खूप मस्तच सुरू आहे. म्हणजे मला असं वाटतं मी प्रोमो बघितला आणि त्या खालच्या कमेंट्सही वाचल्या तर प्रेक्षकांना खूप आवडतंय. सो किती एन्जॉय करते हे कॅरेक्टर आणि ही एक गुज्जू मुलगी वाटते आम्हाला. सो तशीच आहे. नाही नाव जरी तसं असलं तरी सुद्धा तिचं एक शॉर्ट फॉर्मही आहे जे आहे जिक्स, कारण की ती खूप जेनझी आहे आणि म्हणायला गेलं तर ती अशी थोडीशी बालिश, क्यूट, बबली, विलनिश आणि पैशांचा माज करणारी अशी आहे. आणि आम्हाला ते ॲक्च्युली कॅरेक्टर प्ले करायला खूप मजा येते, कारण की त्या कॅरेक्टरची ना अगदी थोडेसे ट्रेट्स माझे पण आहेत. म्हणजे मी नॉर्मली पण ऑलमोस्ट तशीच आहे. सो इट फील्स रिलेटेबल आणि अजून मी Yes, खूप yes. काय करू शकते. ये तू ये. Yes. अरे इट्स ओके ब्रो. ये ना बस. काय काही नाही, हेच आहे की ही जोडी आम्ही बघतोय की आता मालिकेत एकत्र येण्याच्या मार्गावरही आहे. म्हणजे तू जरी गौरीच्या प्रेमात असला तरी इथून एकतर्फी प्रेम आहे आणि आईला आवडणारी मुलगी ही शंकर कदाचित त्याच्या खऱ्या आयुष्यात करूही शकतो. सो म्हटलं की दोघांनी एकत्र बसून बोलूया. सो शंकर कसा आहेस आणि हे कॅरेक्टर खरं तर रोहितला किती आवडतंय? मी घेऊ. हा मी एकदम मस्तच आहे. आता जेवलोय पोटभर. आणि तू म्हणालीस ना नीलम की मातोश्रींना आवडली आहे मुलगी आणि ते शंकर करू शकतो का? तर मातोश्रींचा आदेश अंतिम आदेश असतो. त्यामुळे काय होईल सांगू शकत नाही. नंबर जिगीशाचा पण लागू शकतो. आणि अबाउट शंकर तर हे मी खूप एन्जॉय करतो नीलम, खरं सांगायचं तर. म्हणजे आधी एक कॅरेक्टर आपण करून आलेलो असतो आणि आता नवीन चॅलेंज जेव्हा मिळतं ना, मी आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये तुलाच म्हणालो होतो की आता ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हे पण आवडलंच पाहिजे लोकांना आणि ते आवडतंय, लोकांकडून प्रेम मिळतं ना, त्यामुळे करायला अजून मजा येते. कोल्हापुरी टोन आहे आणि ती भाषा शिकायला लागलोय बरं का मर्दांनो. तर आणि जमणार. सो भाषा शिकतोय आणि कोल्हापूरच्या मातीतलं ती रग तर आपल्याकडे पहिल्यापासूनच आहे. तूप खाल्लेलं आहे कोल्हापूरचं, तर ते आता हळूहळू दिसतंय. अगदीच. पण आता जसं तुला आता तू म्हणाली माझ्या या भूमिकेला एवढे शेड्स आहेत. मला सांग की घरून काही असे टिप्स मिळालेत का? जरा आम्ही तिकडेही बघतो, म्हणजे जयंत या भूमिकेत जितके शेड्स आहेत तसेच आता इथेही शेड्स. हो, शेड्स खूप आहेत. मला आत्तापर्यंत म्हणजे आमचे अनिकेत सर जे डिरेक्टर आहेत ते असू देत किंवा माझ्या घरचे असू देत, तू जशी आहेस ना तसंच प्ले कर, हेच सांगण्यात आलंय. त्यामुळे मी तेच करतेय. मेघनला किती आवडली ही भूमिका? तो तर म्हणजे तो खूप आवडीने सिरियल बघतो, त्याला प्रचंड आवडला. आणि माझे सीन झाले ना की तो असा असतो, असं भारी आणि प्रत्येक सीन झाला की असं. त्याला तर खूपच मजा येते सीन्स बघताना. येस, पण जय घरी लहान आहे आणि बायको आहे. मला सांग की माय लेकी मिळून हे किती बघताय सगळी सिरियल आणि किती फॉलो करताय? अगदी 7 वाजता टीव्ही लागलेलाच असतो आणि रुईचं चालूच असतंय, डॅडा आला, हिरो आला. आणि काल रात्री तुला खरं सांगतो, मी काल खूप उशिरा गेलो घरी, तर डॅडा मी तुझी सिरियल बघितली, मस्त आहे. तर तिचं ते बघतंय ना, मला खूप आवडतं. अशा ती जीभ बाहेर निघायला लागली तर थोडी आणि रोज ती बघते, पूजा बघतीये रोज आणि सांगत असते नाही तर अजून नॅचरल झालं पाहिजे, थोडं अजून हे करते का. म्हणलं ओके. पण खूप आवडीने बघतात. आई बाबा पण माझे इकडे आलेत आता, तर ते सगळे मिळून बघतात सिरियल. आणि त्या सगळ्यांचा जो रिस्पॉन्स आहे ना, तो मला अजून काम करायला आपण काय म्हणतो उत्साह मिळतोय किंवा प्रेरणा मिळते मला. पण आता मालिकेत जसं बघितलं की तू शंकरच्या प्रेमात आहे, म्हणजे काय करणार आहेस की शंकरला आपलंसं करण्यासाठी नेमकं काय करणार आहे? कारण की एकीकडे आताच मी विचारलं की मातोश्रींना विचारलं तर त्या म्हणाल्या की नाही, मी गौरीला तरी घरात नाही येऊ देणार. सो मी जिला शब्द दिलाय तोच मी पाळणार आहे. सो असंच काही तू करणार आहे? मुळात जिगीषा प्रेमात नाहीये शंकरच्या.
तिला तिच्या आईनी सांगितलंय की आपल्याला मातोश्रींना इम्प्रेस करायचंय आणि शंकरशी लग्न करायचंय, कारण की आपल्याला खूप सारे पैसे हवेत आणि जिगीशाला पैसे खूप आवडतात. त्यामुळे हा ठीक आहे, फाईन. सो ती त्या मिशनवर आहे, मिशन टू विन शंकर. सो असं ते सगळं चालू आहे. येस, पण आता जर मालिकेत आम्ही बघतो की निवेदिता मॅम सोबतचे काही सीन्स पाहायला मिळतात. मला सांग की आत्ता तू खानावळीत जातोय आणि फक्त गौरीला इम्प्रेस करण्यासाठी, पूजाला इम्प्रेस करण्यासाठी काय केलं होतं? मी खरंच सांगू, इन्स्पायर्ड फ्रॉम दिवाना मॅच आला, प्यार क्या तू डरना क्या. 2011 मध्ये माघी पौर्णिमा होती, जेव्हा भोरच्या आमच्या वाघजाई मातेची यात्रा असते. माघी पौर्णिमेच्या दिवशी मी माझ्या दादाला म्हणालो की मी नाशिकला निघालोय. म्हणलं का रे? तर म्हणलं एक काम आहे, निघालोय. मला म्हणलं आता खरं सांग. यार म्हणलं पूजाला बघायला निघालोय. ती 3-4 दिवस सुट्टी घेऊन नाशिकला गेली होती कॉलेज डेजमध्ये. आणि मी भोरवरून एसटीने पुण्यावरून एसटीने नाशिकला येऊन तिने मला फक्त एवढं सांगितलं होतं की नाशिकमध्ये एक साळुंकी क्लासेस आहेत गोदावरीच्या किनारी, तर त्याच्या समोरची अपार्टमेंट माझी आहे. मी फक्त ते साळुंकी क्लासेस एवढं घेऊन भोरवरून निघालो होतो. तेव्हा काय मोबाईल पण नव्हता माझ्याकडे. आणि गेलो तिकडे आणि साळुंकी क्लासेस शोधलं. तर रामवाडीमध्ये एक साळुंकी क्लासेस असं कळलं. ते रामवाडी बरोबर अजून साळुंकी क्लासेस 2-3 ठिकाणी, पण तिथे शेजारी नदी नव्हती. मग त्या रामवाडीच्या तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर माझं नशीब पण किती चांगलं. वाघजाई माता तेव्हा माझ्या सोबत होती, आमच्या दोघांची आजही आहे. आणि मी गेलो संध्याकाळी 5-5:30, सकाळी निघालो तो 7 वाजता भोरून. 5-5:30ला पोहोचलो असेल नाशिकमध्ये. रामवाडीच्या साळुंकी क्लासेसच्या खाली मी उभा आणि समोर 2 बिल्डिंग्स आहेत. मी म्हटलं एक्झॅक्टली समोरची तर हीच असेल. म्हणून मी पोहोचलो, बघायला गेलो पूजा समोरून. म्हणजे अर्धा मिनिट पण नसेल गेला. पूजा, तिची बहीण आणि बहिणीची मुलगी अशी तिघे. आणि पूजा चालत चालत त्या बाळाला घेऊन निघाली होती ना, असं माझ्याकडे तिने बघितलं. आणि ते बाळाने त्या दोघी पुढे, ती तशीच उभी. तिला असं केलं तर ती पटकन त्यांना जॉईन झाली, कारण घरात सांगितलं नव्हतं, बहिणीला माहित नव्हतं, मोठी बहीण ना. आणि ती बघितली 1-1.5 मिनिटं तिच्याकडे बघितलं मी आणि परत भोरला. तर तिला ते खूप आवडलं होतं. तिला म्हटलं मी बघायला आलो होतं, तिला बोलायचं नव्हतंच, मला फक्त बघायचं होतं. ते इम्प्रेस करायला हे केलं होतं आणि वर्क झाला होता फॉर्म्युला. टिप्स द्या. तो टिप्स तर ही देतोय, पण मेघनने काय इम्प्रेस करण्यासाठी केलं होतं? ते ऍक्च्युली इव्हेंच्युअली झालं. त्याला मी खूप सुरुवातीपासून आवडत असे आणि म्हणजे ॲज सच आमचं आय लव्ह यू वगैरे असं इनिशियली कधीच झालं नव्हतं. म्हणजे इट जस्ट हॅपन्ड विथ फ्लो, कारण की आम्ही खूप चांगले फ्रेंड्स होतो. आणि मग हळूहळू फिलिंग्स डेव्हलप होत गेल्या आणि एकाच सेटवर रोज भेटतोय, रोज एकत्रच असतो आम्ही 13-14 तास आणि मग असं झालं. पण आता या मालिकेत काय ट्विस्ट पाहायला मिळणार आहे? नेमकं काय घडणार आहे आणि तू काय घडून आणणार आहेस? ते कसं सांगू मी. आहेत बऱ्याच गोष्टी आहेत. जिग्स आणि तिची मॉम खूप काही घडवून आणणार आहे. प्लस आमची इंदुराणी सुद्धा आहे. बरेच लोक आहेत. सो प्रत्येकाच्याच लाईफच्या मागे एक वेगळी स्टोरी आहे खूप. आणि इव्हेंच्युअली सगळ्याच गोष्टी अशा एक आहेत. सो मी तर म्हणेन की बघा, म्हणजेच तुम्हाला ती मजा राहील. तो जो बिल्डअप आहे ते एक्साइटमेंटचा, तो बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. शंकर आणि जिग्स ही एकत्र येऊ शकतात असं वाटतं? तुला वाटतं? पण एक ऐकलंस का तू आता नीलम? जुन्या काळापासून म्हणत आलेत बघ, दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे. आमची इंदुराणी पण आहे, कळलं? म्हणजे हे कुठं कुठं बिल्डिंग लावता येते. ठीक आहे, जे काय असेल ते. बट ऍक्च्युली खरंच जसं आता जिगीशा म्हणाली की खूप सारे ट्विस्ट आहेत. सगळेजण आपापल्या बाजूने प्रयत्न करतायत. जिगीशा शंकरला मिळवण्याचा प्रयत्न करते, शंकर गौरीला मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आणि शंकरचा प्रॉब्लेम वाढतच चाललाय की गौरी आणि मातोश्रींमध्ये ती खुन्नस वाढत चालली आहे. सो सगळ्यांचे टास्क चालू आहेत आता सध्या. बट खूप इंटरेस्टिंग असेल बघायला, तर सगळ्यांनी नक्की बघा. तू पण नक्कीच. आणि जसं मी म्हणाली की बघण्यापेक्षा मला ते कमेंट्स वाचायला फार आवडते, कारण की तुमच्यासाठी इतकं लोक प्रेम करतात तुमच्यावर की मालिका आत्ता चालली आणि तरीही प्रेक्षकांना तुमच्यातले एक एक कॅरेक्टर जे प्रोमो येतात ते आवडत चालले. सो आता प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे? आमची कृष्णाईची लेकी मालिका दररोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर येते, तर नक्की बघा. तुमचं प्रेम आमच्यावर आत्तापर्यंत आहे, ह्या पुढेही राहू द्या. तुमचा सपोर्टमुळेच आम्ही इथपर्यंत आलोय. सो नक्की बघा. थँक्यू. येस.
जसं जिगीशा म्हणाली तेच, की आत्ता नवीन प्रवासाला सुरुवात झाली आहे. आत्ता कुठे 20, 25, 30 एपिसोड झालेत. तर आम्हाला खूप तुम्हाला एंटरटेन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जसं आम्हाला बघायला आवडतं तसं आम्हाला पण तुम्हाला छान छान काहीतरी दाखवायला आवडतं. आम्ही खूप मेहनत करतोय सगळे. फक्त आम्ही ॲक्टर्सच नाही, नॉन ॲक्टर जी बॅकएंडची जी टीम आहे सगळी ते खूप मनापासून प्रयत्न करत आहेत. 100-1 जणांची टीम सेटवर काम करत असते. आत्ता पाऊस आला, मला ते सांगावंसं वाटेल. आत्ता पावसामध्ये खूप गोंधळ उडाला होता. म्हणजे ॲज अन ॲक्टर आम्ही आल्यानंतर मेकअप करून आम्ही व्हॅनिटीमध्येच होतो, की यार कधी सीन लागतोय. पण त्यावेळी प्रोडक्शन टीमचं काम, सेटिंग टीमचं, स्पॉट दादांचं, लाईटवाल्यांचं, सगळ्यांचं डिरेक्शन टीम स्वतः सगळ्या गोष्टी सोडून धावपळ करत होते. ते मोटरने पाणी काढत होते, सगळा चिखल झाला होता, त्यातून रस्ता मिळून सेट थोडासा कुठे काय खराब झाला असेल तर सगळ्यांनी खूप कष्ट करून परत सगळं ते उभारले आणि मग जाऊन आम्ही सीन्स करतोय. सो फक्त आमच्या मेहनतीला बघू नका, त्यांच्या मेहनतीला पण बघा आणि आमच्यावर प्रेम करत राहा. थँक्यू सो मच. जितकी मेहनत तुम्ही करताय तितकेच प्रेक्षकांना तुम्ही आवडताही आहे, कारण मेहनतीचं फळ तिथूनच मिळतंय. सो असेच मेहनत करत राहा. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.